अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांची रक्षाबंधनाची जी ओवाळणी आहे 3,000 रुपये त्यांचा हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा जुलै महिन्याचा जो हप्ता होता तो कालपासूनच वितरणाला सुरुवात झाली आणि त्यानंतर लाडक्या बहिणींचे मेसेज येत होते, प्रश्न विचारत होते की तुम्ही सांगितलं होते की 3,000 रुपयाची ओवाळणी रक्षाबंधनानिमित्त येणार आहे, परंतु आमच्या खात्यावरती जुलै महिन्याचा हप्ता म्हणजे 1,500 रुपये जमा झाले, तर अजून 1,500 रुपये आमच्या खात्यावरती जमा होईल का, याबद्दल काही अपडेट आहे का? तर त्यासंबंधीची अपडेटसुद्धा समोर आलेली आहे. जुलै महिन्याचा जो हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला आहे त्या लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांना आज मिळाला नसेल त्यांना उद्या हा हप्ता मिळून जाणार आहे, कारण रक्षाबंधनाची 3,000 रुपयाची ओवाळणी सरकारने जाहीर केली होती, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिना एकत्रित देणार अशी ओवाळणी त्यांनी जाहीर केलेली होती. त्याच कारणाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झाली. एकाच वेळेला डीबीटीला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, या कारणाने आधी जुलै महिन्याचा हप्ता टाकला गेला आणि त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे. तुमच्या खात्यावरती जमा झाले नसेल टेन्शन घेऊ नका, आज नाही तर उद्या तुमच्या खात्यावरती हा हप्ता संपूर्ण हप्ता जमा केला जाणार आहे. ज्यांना जुलै महिन्याचा अजूनही हप्ता आलेला नसेल त्यांना सकाळपासून 3,000 रुपयाची डीबीटीचा मेसेज देखील येणार आहे, अशी सुद्धा गोष्ट करण्यात आलेली आहे. कारण आदित्य तटकरे यांनी सुद्धा आधी सांगितलेलं होतं, संपूर्ण नियोजन केलं आहे, रक्षाबंधनाची भेट म्हणून लाडक्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे, या कारणाने हप्ता देण्यास आम्ही उशीर केलेला आहे, परंतु कुठलाही तुम्ही टेन्शन घेऊ नका, रक्षाबंधनाचं मुहूर्त हे ठरलेलं आहे, त्या कारणाने तुमच्या खात्यावरती उद्या हा संपूर्ण हप्ता मिळून जाणार आहे. सोबत लाडक्या बहिणींसाठी एक भेटसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. 5,500 रुपयाची ओवाळणी आहे ते लाडक्या बहिणींना मिळणार आहे. यामध्ये काही विशेष लाडक्या बहिणी असणार आहे त्यांनाही ओवाळणी मिळणार आहे. कुठल्या लाडक्या बहिणी असणार आहे, काय असणार, तुम्ही कमेंटमध्ये विचारून घ्या, संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केले, ज्या पात्र बहिणी त्यांचा लाभ बंद होणार नाही, त्यांच्या खात्यावरती हा लाभ मिळणार आहे आणि तुमच्यासाठी जी ओवाळणी आहे, जी भेट आहे, ती सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा केली जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा रक्षाबंधन आता गोड होणार आहे. KYC बद्दल तुम्हाला अजूनही प्रॉब्लेम येत असेल, KYC तुमची झाली नसेल, त्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता तुम्ही KYC देखील करू शकणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी आधी पात्र होत्या त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जात आहे आणि तुम्ही जर आता पात्र होत असा आणि आता जर तुम्हाला वाटत असेल आम्ही KYC करूनही आमचा लाभ बंद आहे, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. रक्षाबंधन झालं तरी तुमच्या खात्यावरती जो हप्ता वितरण सुरू राहणार आहे, कारण सरकारने आदेश दिलेला आहे की रक्षाबंधनाची ओवाळणी बहिणींना द्यायची आहे, म्हणजे रक्षाबंधनाच्या तुमच्यासाठी हे गिफ्ट असणार आहे. तुम्ही KYC केले नसणार, तुम्ही पात्र असाल तर तुम्ही KYC करून तुमच्या जे योजनेचा लाभ आहे जुलै महिन्याचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती मिळणार आहे. मागचे सुद्धा हप्ते रखडलेले असतील ते सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे.